आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. महत्त्वाचे शासन निर्णय अधिसूचना. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण रजा कशा प्रकारच्या असतात त्या संपूर्ण माहिती आपण बघतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. रजा, नैमित्तिक रजा 24/3/1982चा शासन निर्णय क्रमांक 1482. नैमित्तिक रजा पुरेशा कारणाशिवाय मागितली असल्यास नाकारणे, पूर्वानुमतीशिवाय घेतल्यास अवैतनिक रजा मानणे, बदली रजा देय रजेच्या पूर्वी सुट्टीच्या पूर्वी घेता येईल. 2. 21/12/1998 शासन निर्णय क्रमांक 1498. नैमित्तिक रजा एका वेळेस 6 दिवसापेक्षा अधिक घेता येणार नाही. हे नैमित्तिक रजाबाबत आपण माहिती बघितलेली आहोत. आपण अर्जित रजाविषयी माहिती बघत आहोत. अर्जित रजा 9/11/1990चा शासन निर्णय क्रमांक 2488. अर्जित रजा, अर्धवेतनी रजा परिगणना करण्याच्या पद्धती सुधारणा. प्रत्येक वर्षाच्या जानेवारी व जुलैमध्ये अर्जित रजा व अर्धवेतनी रजा अनुक्रमांके 15 दिवस व 10 दिवस जमा होईल. नियम 50 व नियम 60 पुस्तकात अंतर्भूत आहे. 9/11/1990 अधिसूचना क्रमांक 2488. अर्जित रजा परिगणना करण्याच्या पद्धती सुधारणा. प्रत्येक वर्षाच्या जानेवारी व जुलैमध्ये अर्जित रजा, अर्धवेतनी रजा अनुक्रमांक 15 दिवस 10 दिवस जमा होईल. कॅलेंडर वर्षाच्या मध्येच रुजू झाल्यास राजीनामा, सेवानिवृत्त, सेवेत काढून टाकणे, बडतर्फी, निलंबन, मृत्यू याकरता प्रत्येक पूर्ण महिन्याकरता 2 दिवस रजा. नियम 51-60 मनासे रजा 1981च्या शेवटी दुरुस्ती चिठ्ठी आहे. 1/3/1997 शासन निर्णय क्रमांक 2496. शासन सेवेत तदारथ अस्थायी नियुक्ती करण्यास आलेल्या कर्मचाऱ्यांना रजा. 2. अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ नाही. सलग 3 वर्षे असल्यास नियमित अस्थायी कर्मचाऱ्यांना रजेचा लाभ मिळेल. 15/1/2001 क्रमांक 2401 पासून अर्जित रजेचे प्रत्यार्पण रजा विकणे सदर सवलत 1/2/2001 पासून बंद केली. नियम 73 याबाबतची अधिसूचना 5/2/2001. 15/1/2001चा शासन निर्णय क्रमांक 2401. अर्जित रजा साठवण्याची मर्यादा 240 ऐवजी 300 दिवस केली. नियम 50B. 6/5/2001चा शासन निर्णय क्रमांक 2401. उपरोक्त आदेशाची अधिसूचना निर्गमित. अर्जित रजेची मर्यादा 240 ऐवजी 300 केली. 6/12/2005चा शासन निर्णय क्रमांक 2045. विशेष रजा मंजूर करण्यात आल्यावर वर्षाच्या सुरुवातीस अर्जित रजा जमा करण्याबाबत मनासे रजा नियम 1981च्या परिशिष्ट 3मध्ये 3 नंतर पुढील नियम समाविष्ट करण्यात आला आहे. नियम 3 क्षयरोग, कर्करोग, पक्षाघात झालेल्या कर्मचाऱ्यास 1 वर्षाच्या मर्यादेपर्यंत सलग पूर्ण वेतनी विशेष रजा मंजूर करण्यात आल्यावर पुढील अर्ध्या वर्षाच्या सुरुवातीस त्याच्या खाती जमा करावयाच्या अर्जित रजा विशेष रजेच्या कालावधीच्या 1/10 परंतु कमाल 15 दिवसापर्यंत कमी करता येईल. अर्जित अर्धवेतनी रजेचे रोखीकरण. 11/1988 1287 क्रमांक. अर्जित रजा साठवणे व रजेचे रोखीकरण करणे यांच्या कमाल मर्यादा वाढवण्याबाबत नियम 50 मध्ये सुधारणा. 2. 3/11/1992 2492 क्रमांक. रुग्ण म्हणून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिल्लक रजेचे रोख सममूल्य देण्याबाबत नियम 68 मध्ये सुधारणा. 7/5/1994 शासन निर्णय क्रमांक 2493. नियत वयोमान सेवानिवृत्त होताना शासकीय कर्मचाऱ्यांना खाती शिल्लक असलेल्या अर्धवेतनी रजेचे रोखीकरण. 30/11/1995 शासन निर्णय क्रमांक 2495. स्वेच्छेने रुग्णतेने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास त्यांच्या खाती शिल्लक असलेल्या अर्जित रजेचे सममूल्य मिळण्याबाबत नियम 68 मध्ये सुधारणा. 20/6/1996 शासन निर्णय क्रमांक 2496. विलंबाने प्रदान आलेल्या अर्जित अर्धवेतनी रजा वेतन रोख सममूल्य रकमेवर भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदर प्रमाणे व्याज देण्याबाबत 15/1/2001चा शासन निर्णय 2401 क्रमांक. रजेचे रोखीकरण करणे यांच्या कमाल मर्यादा 300 दिवस वाढवण्याबाबत नियम 68-1-67-2. स्वेच्छा मुदतपूर्व सेवानिवृत्त नोटीसद्वारे नोटीसच्या बदल्यात वेतन व भत्ते देऊन अशा प्रकरणात
5/2/2001 शासन अधिसूचना 2401 क्रमांक उपरोक्त आदेशाच्या अधिसूचना निर्गमित अर्जित रजेचे रोखीकरणाबाबत मर्यादा 240 / 300 केली आहे. नियम 68-69 29/6/2006 अधिसूचना 2405 क्रमांक निलंबनाधीन असताना किंवा शिस्तभंगाची अथवा फौजदारी कार्यवाही प्रलंबित असताना सेवानिवृत्तीचे वय झाल्यावर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यास त्यांच्याकडून रक्कम वसुली होण्याच्या शक्यता असेल तर अर्जित रजेचे पूर्ण किंवा अंशतः सममूल्य रोखून ठेवता येईल. या कार्यवाही समाप्त झाल्यावर तो शासकीय देण्याचे समायोजन केल्यावर सदर रक्कम देता येईल. नियम 68 मध्ये 6A नियम अंतर्भूत सक्तीने सेवानिवृत्त रजेचे रोखीकरण शिक्षात्मक उपाय म्हणून सक्तीने सेवानिवृत्त केल्यास सेवानिवृत्तीच्या दिनांकास खात्यात असलेल्या अर्जित रजेचे सममूल्य रोख रक्कम 300 दिवसाच्या मर्यादेत देय राहील. नियम 68 6B अन्वय अंतर्गत 6/6/2008 शासन अधिसूचना क्रमांक 2408 सेवेत असताना मृत्यू झाल्यास कुटुंबियांना प्रदेय असलेल्या रजा वेतनाच्या रोख सममूल्याबाबत रजा नियम 69 मध्ये सुधारणा कुटुंब म्हणजे कोणाला देता येईल. 24/6/2016 शासन निर्णय क्रमांक 2015 राजीनामा दिल्यास अर्जित रजेचे रोखीकरण 15/1/2001 च्या अधिसूचना सुधारणा नियम 68 अध्ययन रजा ही रजा 16/7/1999 शासन निर्णय क्रमांक 493 राजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना रजा मंजूर करण्याच्या आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या अध्ययन रजा मंजूर भारतात प्रशासकीय विभागास भारताबाहेर सराफ वित्त विभागाच्या मान्यतेने प्रशासकीय विभागास करण्याची शक्ती प्रदान करण्याबाबत रजा नियम 1981 नियमांशी सुधारणा केलेली आहे. अध्ययन रजा आहे 2/7/2003 अध्ययन रजा क्रमांक 1001 अधिकाराचे प्रत्यायोजन अध्ययन रजा भारतात प्रशासकीय विभागास अधिकारी भारताबाहेर सामान्य प्रशासन विभागाच्या मान्यतेने प्रशासकीय विभागास अधिकार उपरोक्त नियमांशी सुधारणा. प्रसूती दत्तक मूल संगोपन सरोगसी रजा बाल संगोपन रजा 28/7/1995 क्रमांक 1490 प्रसूती रजेची तरतूद सुधारणा या ठिकाणी केलेली आहे. महिला कर्मचाऱ्यांना 90 दिवसाची प्रसूती रजा मिळते. 4/11/1996 1490 क्रमांक आहे. 2 किंवा 2पेक्षा कमी हयात मुलांऐवजी त्या 2पेक्षा कमी हयात असलेल्या अशी सुधारणा केली आहे. 26/10/1998 अनाथ लहान मूल दत्तक घेणाऱ्या राज्य शासकीय महिलांना 90 दिवसाची विशेष रजा मिळते. 24/8/2009 क्रमांक 1409 राज्य शासकीय महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजेची 90 वरून 180 दिवसापर्यंत वाढवण्यात आलेली आहे. 15/1/2016 क्रमांक 2015 प्रसूती रजा संदर्भात सेवा कालावधी अट वगळण्यात आली आहे. नियम 74 20/1/2016 सरोगसी पद्धतीने झालेल्या अपत्याचे संगोपन करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांना 180 दिवस विशेष रजा मंजूर करणे. 21/9/2016 क्रमांक 2016 विकलांग आत्ममग्न सेरेब्रल पाल्सी मतिमंद अपत्य असलेल्या महिला कर्मचाऱ्यास तसेच असे अपत्य असून पत्नी नसलेल्या पुरुष कर्मचाऱ्यास संपूर्ण सेवेत 730 दिवसाची विशेष संगोपन रजा मिळते. कुटुंब कल्याण कार्यक्रम संतती प्रतिबंध शस्त्रक्रियाकरिता रजा 14/7/1981 क्रमांक 1480 कुटुंब कल्याण कार्यक्रमाखाली संतती प्रतिबंध शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या औद्योगिक व औद्योगिकतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष नैमित्तिक रजा देण्याबाबत महिलांना 14 दिवस मिळते. 29/5/1982 क्रमांक 1481 कुटुंब कल्याण कार्यक्रमाखाली संतती प्रतिबंध शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या औद्योगिक व औद्योगिकतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष नैमित्तिक रजा देण्याबाबत पुरुषांना 7 दिवस रजा मिळते. 20/3/1998 कुटुंब कल्याण कार्यक्रमाखाली संतती प्रतिबंध शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या औद्योगिकेतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष नैमित्तिक रजा देण्याबाबत पत्नीची पहिली शस्त्रक्रिया निरुपयोगी ठरल्यास पुरुषांना 7 दिवस रजा मिळते. योग विषणाबाबत रजा योग विपशनाबाबत रजा 27/6/2003 क्रमांक 2402 विपशना रिसर्च इन्स्टिट्यूट धमगिरी इगतपुरी जिल्हा नाशिक संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या विपशना शिबिरात भाग घेतल्यास रजेबाबत वैद्यकीय प्रमाणपत्र सादर न करतात कमाल 14 दिवस परिवर्तित रजा 3 वर्षातून एकदा व सेवेत कमाल 6 वेळा. 3/2/2004
कैवलधाम लोणावळा ह्या संस्थेमार्फत घेण्यात येणारे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे करिता योग्य विद्या प्रशिक्षण शिबिरात भाग घेतल्यास रजेबाबत वैद्यकीय प्रमाणपत्र सादर न केल्यास 14 दिवस परिवर्तित रजा, 3 वर्षातून एकदा व सेवेत कमाल 6 वेळा. खेळाडूंना रजा वेतनवाढ तसेच खेळाडूंच्या पालकांना रजा सवलत 11/5/1989 क्रमांक 1485. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धांमधील सहभागामुळे अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत ती प्रावीण्य स्तरावर 1 वेतनवाढ, आंतरराष्ट्रीय स्तरावर 2 वेतनवाढी मिळतात. 27/2/2004 शासन निर्णय 1404 क्रमांक. राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धेमधील सहभागामुळे राज्य शासकीय कर्मचारी यांना द्यावयाच्या अतिरिक्त वेतनवाढी अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत खुलासा 28/8/2006 1406 क्रमांक. राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धेमधील सहभागासाठी सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्वपरवानगी आवश्यक. राज्य शासकीय कर्मचारी यांना द्यावयाच्या अतिरिक्त वेतनवाढी नियमित वेतनवाढी समाविष्ट करावयाच्या नसून स्वतंत्रपणे वेगळ्या राखणे आवश्यक. त्या सेवानिवृत्त होईपर्यंत त्याच दराने दिल्या जातील. 26/2/2007 क्रमांक 1406. ट्रेकिंग एक्सपेडिशन्समध्ये भाग घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना 30 दिवसापर्यंत विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्याबाबत 13/8/2013 क्रमांक 2012. राज्य क्रीडा धोरण 2012. शासकीय निमशासकीय सेवेतील 18 वर्षाखालील खेळाडू महिला खेळाडूंच्या पालकांना रजा सवलत देण्याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा कालावधी व जाण्या येण्याचा कालावधी करता राष्ट्रीय स्तरावर असल्यास 1 वर्षात 10 दिवस, राज्य स्तरावरील क्रीडा स्पर्धा असल्यास सर्व प्राधान्याने देय अनुज्ञेय रजा देण्यात यावी. अन्य रजा 16/7/1994 अध्ययन रजा, विशेष विकलांगता रजा व्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या रजा मंजूर करण्याचे अधिकार विभाग प्रमुखास 1 व 2 वर्ग अधिकाऱ्याच्या बाबतीत 180 दिवसापर्यंत, प्रादेशिक विभागास वर्ग 2च्या बाबतीत ज्यांच्या रजेचा कालावधी त्या पदावर कोणत्याही अन्य व्यक्ती नियुक्त करण्यात येणार नाही शर्तीच्या अधीन राहून 180 दिवसापर्यंत. मंत्रालयीन प्रशासकीय विभागीय सचिव पूर्ण अधिकार नियम 29 9/5/2000 क्रमांक 2497. शासकीय कर्मचाऱ्यांना विकलांग रजा मंजूर करण्यासंबंधित खुलासा रजा नियम 75/76 25/1/2001 क्रमांक 1001. केवळ वैद्यकीय कारणास्तव घेतलेल्या असाधारण रजा निवृत्ती वेतनासाठी हिशोबात घेण्याबाबत रजा नियम 66 2/7/2003 क्रमांक 1/1001. अधिकाराचे प्रत्यायोजन रजेशिवाय अनुपस्थिती असाधारण रजेत परिवर्तन नियम 63 2/6/2003 शासन निर्णय क्रमांक 1001. महाराष्ट्र नागरी सेवा नियम अधिकाराचे प्रत्यायोजन 3ऱ्या वेळची क्षयरोग रजा, कर्करोग, पक्षाघात, पॅरालिसिस, कुष्ठरोग रजा मंजूर करण्याचे अधिकार मंत्रालयीन प्रशासकीय विभागास नियम 79 21/1/2005 क्रमांक 2404. एड्स रोगासाठी क्षयरोग रजा, कर्करोग, पक्षाघात, कुष्ठरोग प्रमाणे विशेष रजा देण्याबाबत सदर रजा HIV पॉझिटिव्ह यांना देय नाही नियम 79 23/8/2005 क्रमांक 2405. सेवानिवृत्तीची असाधारण रजा मंजूर करण्याचे अधिकार मंत्रालयीन विभागांना प्रत्यायोजित करण्याबाबत वैद्यकीय कारणास्तव वैद्यकीय कारणाशिवाय नियम 66 15/9/2005 क्रमांक 2405. अनधिकृतपणे गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यावर 20 कार्यवाही करण्याबाबत न केल्यास संबंधितावर जबाबदारी निश्चित करणे. मनासे रजा नियम 1981 नियम 31 32 33 48 25/7/2008 सूचना अधिसूचना क्रमांक 2408. रजेचे स्वरूप बदलण्याबाबतचा नियम 14/1 नंतर परंतु दाखल केले रजेचा कालावधी संपून तो कामावर रुजू झाल्याशिवाय 30 दिवसाच्या कालावधी रजेचे स्वरूप बदलण्याची विनंती प्राप्त होणे आवश्यक. विशेष असाधारण रजा 21/12/2006 नंतर बंद झाली आहे. 7/10/2002 विशेष असाधारण रजा योजना. सेवेच्या कालावधीत 5 वर्षाच्या मर्यादित रजा वेतन मिळणार नाही, मात्र सेवाज्येष्ठ अबाधित राहील. निवृत्ती वेतनासाठी अहत्कारी सेवा धरली जाईल. 25/8/2003 विशेष असाधारण रजा योजना मंजुरीबाबत मार्गदर्शक सूचना 3/2/2004 क्रमांक 2404. विशेष सुधारणा रजा योजना विविध नमुन्यात अर्ज 14/5/2004 क्रमांक शासन निर्णय 2402. विशेष असाधारण रजा योजना सदर रजेला जोडून असाधारण रजा मंजूर करता येईल, मात्र एकूण रजेचा कालावधी 5 वर्षापेक्षा अधिक असू नये. 14/1/2005 क्रमांक 2404. विशेष असाधारण रजा योजना मुदतवाढ 1/1/2005 ते 31/12/2005. 25/8/2005
2405 क्रमांक विशेष साधारण रजा क्रमांक 1 वर्ष भोगल्यावर उर्वरित रजेचा कालावधी कमी करून काल्पनिक वेतनवाढीचा फायदा न देता रुजू होण्याबाबत 25/2005 शासन निर्णय क्रमांक 2405 विशेष साधारण रजा योजना कालावधीतील गट विमा योजनेची वर्गणी 20/12/2005 रजा क्रमांक 2405 विशेष साधारण रजा योजना मुदतवाढ 1/1/2006 21/12/2006 22/12/2006 शासन निर्णय क्रमांक 2405 विशेष साधारण रजा योजना 21/12/2006 नंतर बंद झालेले आहे। सदर शासन निर्णय व अधिसूचना कायदे नियम सदराखाली राज्य शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। आपण दिनांक आणि त्याचे शासन निर्णय क्रमांक संपूर्ण शासकीय कर्मचाऱ्यांच्या रजाविषयी आपण माहिती बघितलेली आहे। संपूर्ण PDF अखिल तांबुसे क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता।